नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज. बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी मोठी गुड न्यूज आली आहे. अतिशय महत्त्वाची गुड न्यूज खास करून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आता 10वी-12वीच्या तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजेच तुमचं टेन्शन आता संपलेलं आहे. पण तरी देखील रिझल्ट लागेपर्यंतचं विद्यार्थ्यांना टेन्शनच असतं की आमचा रिझल्ट कशा पद्धतीने असेल. रिझल्टवर तुमचं सगळं काय डिपेंड असतं, ॲडमिशन वगैरे. तर त्याबाबत तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. त्या संदर्भाच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे मित्र असतील, त्यांना पण हा व्हिडिओ पाठवून द्या. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे. बघा खास करून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आपण थोडा वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा सर्वात मोठी अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यासाठी बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांची आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 19 मार्चपासून प्रवेश परीक्षा जी आहे ती सुरू होत आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठी अपडेट जी आहे ती 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीची काय महत्त्वाची माहिती ती पण आपण पाहणार आहोत. त्या अगोदर 12वीचे विद्यार्थी, जेवढे काही 12वीचे विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थ्यांनी यावेळेस 12वीची परीक्षा दिली आहेत, कोणकोणते विद्यार्थी ज्यांनी 12वीची परीक्षा यावेळेस दिलेली, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहून पाठवायचं. बघा फक्त तुम्हाला 12वी लिहून पाठवायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी, एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. 12वीची परीक्षा तुम्ही दिलेली आहे तर कमेंट बॉक्समध्ये पटापट 12वी लिहून पाठवायचं आहे. पाहू शकता बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी. बघा आता नुकतंच तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यामध्येच तुमचा आता MST CETच्या या ठिकाणी ज्या एक्झाम आहेत त्या आता सुरू होत आहे. पाहू शकता बघा, 19 मार्चपासून प्रवेश परीक्षा जी आहे ते सुरू होत आहे. म्हणजेच MST CETचं तुम्हाला बघा पुढे ॲडमिशन घ्यायचं असतं. पुढे ॲडमिशन घेत असताना जर तुम्ही MST CET दिलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अधिक वेटेज मिळतं. चांगल्या तुम्ही ठिकाणी त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. मग तुम्हाला B फार्मला जायचं असेल, D फार्मला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे, CS IT वगैरे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन करायचे असतात. त्यासाठी MST CET अत्यंत गरजेचे असते आणि 19 मार्चपासून MST CET सुरू होत आहे. आता बघा 19 मार्चला सर्वांच्या परीक्षा आहेत का? नाही. यामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीची MST CET जी ती त्या ठिकाणी केली जात असते, म्हणजेच परीक्षा घेतल्या जात असतात. त्याचं मी तुम्हाला पूर्ण वेळापत्रक या व्हिडिओमध्ये दाखवतो. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. सर्वात अगोदर 12वीची जी परीक्षा आहे यावेळेस किती विद्यार्थ्यांनी दिली आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, 12th लिहायचं आहे. बघा 12th तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, लगेच आपण सुरू करूया. तर पहा, प्रवेश परीक्षेला MAd आणि MPAd या अभ्यासक्रमांच्या परीक्षेने सुरुवात होणार आहे. तर MST CETची परीक्षा अखेरीस होणार आहे. राज्यभरातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आत्तापर्यंत 13,43,413 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. बघा एकूण जर आपण पाहिलं, 19 विविध अभ्यासक्रमांसाठीची ही MST CET जी ती अरेंज केली गेली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आत्तापर्यंत 13,43,413 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. बरोबर आहे. आता पुढे पहा, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आले. त्यानंतर MAd आणि MPAd या अभ्यासक्रमांनी नोंदणी प्रक्रियेला जी सुरुवात आहे ती करण्यात आली. MAd आणि MPAd या अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला 25 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली. 19 विविध अभ्यासक्रमांपैकी आता BCA, BBA, BMS नंतर BBM या अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया शिल्लक असून विधी 3 वर्ष व 5 वर्ष म्हणजेच लॉच्या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित सर्व अभ्यासक्रमांची अर्ज नोंदणी प्रक्रिया जी ती पूर्ण झाली. बघा आता मी जे काही तुम्हाला सांगितलं, समजा तुम्हाला लॉला ॲडमिशन घ्यायचं असेल 3 वर्ष 5 वर्ष, त्याची अजून जी काही नोंदणी प्रक्रिया ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. तर तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता. पुढे पहा, MAd MPAd अभ्यासक्रमांच्या परीक्षेने सुरुवात होणार आहे. राज्यभरातून तब्बल 13,43,413 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षांसाठी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेले आहेत. MST CETसाठी सर्वाधिक 7,65,338 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. बघा सर्वाधिक अर्ज नेहमीप्रमाणेच MST CETसाठीच आलेले आहेत. 7,65,338 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर सर्वात कमी अर्ज MHM CT या अभ्यासक्रमासाठी करण्यात आलेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 19 मार्चपासून प्रवेश परीक्षांचा धडाका सुरू होणार आहे. यामध्ये
एम.एड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमाने प्रवेश परीक्षेला सुरुवात होणार आहे. एम.एड या अभ्यासक्रमासाठी 3,809 विद्यार्थ्यांनी तर एम.पी.एड या अभ्यासक्रमासाठी 2,384 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केलेली आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचाही अर्ज आहेत बघा. तृतीयपंथी जे काही विद्यार्थी त्यांचे अर्ज आले आहेत. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 13,43,413 अर्ज आले असून त्यात अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांसह तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा अर्जांचाही समावेश आहे. यामध्ये 1,558 अनाथ विद्यार्थ्यांनी तर 4,836 हे दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्ज केले. तसेच राज्यभरातून 48 तृतीयपंथीयांनी अर्ज केलेले आहेत. यामध्ये MST CETसाठी सर्वाधिक 21 अर्ज आहेत. तर MBA MS अभ्यासक्रमासाठी 9 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अशा पद्धतीने अर्ज आहेत. आता बघा वेळापत्रक कसं आहे लक्षात घ्या. सर्वांनी वेळापत्रक लक्षात घेऊन घ्या. बघा असे आहे परीक्षांचे वेळापत्रक. तुम्हाला या साईडला सुरुवातीला तारीख दिसेल, मध्ये तुम्हाला अभ्यासक्रम आणि पुढे अर्ज पाहायला मिळतील. ठीक आहे. तर बघा 19 मार्च एम.एडसाठी 3,809 अर्ज आलेले आहेत. पुढे पाहू शकता बघा 19 मार्चलाच एम.पी.एडची पण परीक्षा आहेत. 2,384 अर्ज आहेत. पुढे 23 मार्चला MCAची परीक्षा आहेत. जर आपण पाहिलं तर 56,257 अर्ज आहेत. 24 मार्चला B.एड आहे. B.एडची परीक्षेसाठी आपण जर पाहिलं तर 1,16,585 अर्ज जे आहेत ते B.एडसाठी आहेत. पुढे पहा 27 मार्च MHMCTसाठी 80 अर्ज आहेत. 27 मार्चला B.पेड आहे, त्यासाठी 6,598 अर्ज आलेले आहेत. पुढे जर आपण गेलो तर 28 मार्चला BHMCT 1,436. 28 मार्चला पुन्हा B.एड M.एड 1,139 अर्ज आहेत. 29 मार्चला बॅचलर ऑफ डिझाईन त्यासाठी बघा 1,328 आहेत. 1 एप्रिलला MBA MMS 1,57,281 अर्ज आहेत. पुढे बघा 5 एप्रिलला फाईन आर्ट्ससाठी 2,789 अर्ज आहेत. नंतर 7 एप्रिलला नर्सिंग, ज्यांना नर्सिंग करायचं आहे त्यांच्यासाठी पण अर्ज आलेत. पाहू शकता बघा जर आपण पाहिलं तर 47,497 अर्ज जे आहेत ते नर्सिंगसाठी आलेले आहेत. 8 एप्रिलला DPN PHN 477 अर्ज आहेत. पुढे आपण जर गेलो तर बघा पुढे 9 एप्रिलला सर्वात महत्त्वाचं 9 एप्रिल आणि 19 एप्रिल हे 2 अतिशय महत्त्वाचे सर्वाधिक अर्ज आलेत 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं. बघा तुम्हाला A ग्रुप घ्यायचा आहे, B ग्रुप घ्यायचा आहे, त्यावर ते डिपेंड आहे. तर 9 एप्रिलला सर्वांनी लक्षात घ्या, 9 एप्रिलला MST CET PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा जर आपण पाहिलं तर बघा 3,01,072 अर्ज जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत PCBसाठी. बरोबर. पुढे जर आपण गेलो तर 19 एप्रिलला MST CET PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ याच्यासाठी आलेले अर्ज 4,64,263 अर्ज फिजिक्स केमिस्ट्री मॅथसाठी आलेले आहेत. अशा पद्धतीने या परीक्षांचे वेळापत्रक आहे 9 एप्रिल आणि 19 एप्रिल सर्वांनी लक्षात ठेवायचे. आता पुढे जाऊया 28 एप्रिलला विधी 3 वर्ष म्हणजेच लॉचं 3 वर्षांसाठीचं जे ॲडमिशन आहे त्याची MST CET यासाठी आलेले अर्ज 33,133. पुढे बघा 29 एप्रिल BCA BBA BMS BBM यासाठी आलेले अर्ज 58,384 आहेत. नंतर 3 मे विधी 3 वर्ष 3 मेला विधी 3 वर्षासाठीची परीक्षा होणार आहे त्यासाठी आलेले अर्ज किती आहेत तर 87,937 अर्ज आलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे जे काही अर्जांची प्रक्रिया आहे ती पण आपण पाहिली आहेत, किती अर्ज आलेले आहेत कोणत्या याच्यानुसार आणि कधी परीक्षा होणार आहे त्याचं वेळापत्रक पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 12वीची परीक्षा दिली का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.